जगप्रसिद्ध असलेला ताडोबा टायगर प्रोजेक्ट या भागामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात ना. अशातच जे बाहेरील भाग आहे ताडोब्यातील त्यामध्ये बफर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाघाची चलफल दिसते. या भागामध्ये आता सध्या एका वाघाने शिकार केला, त्याच्यामुळे या पर्यटक जे आहे ते या ठिकाणी येताना दिसत आहे. परंतु याच्यामुळे वन विभागाच्या मागे एक मोठी डोकेदुखी लागली आहे, कारण की पर्यटक जे येतात ते ताडोबा फिरायला येतात, परंतु दुसरे जे बाहेरी बाजू आहे त्या बाहेरी बाजूमध्ये वाघाची संख्या मोठी असल्यामुळे पर्यटक ज्या ठिकाणी वाघ दिसले त्या ठिकाणी गाडी लावतात. त्याच्यामुळे वन विभाग या ठिकाणी सतर्क असून या ठिकाणी मोठ्या संख्येने वन विभाग आपलं कार्य निभवताना दिसत आहे. सायंकाळची वेळ झाली तरी पण हे वन विभागचे जे अधिकारी आणि कर्मचारी आहे या ठिकाणी येऊन गस्त घालत आहे, कारण की या ठिकाणी जे वाघाला कोणताही त्रास होऊ नये यासाठी या ठिकाणी वन विभाग आपलं कार्य करत असताना दिसून येत आहे. कोणतीही गाडी आली तर त्यावर फाईन ठोकण्यात येत आहे, कारण की वाघाला कोणत्याही प्रकारे त्रास झाला नाही पाहिजे यासाठी ही पूर्ण सतर्कता घेतली जात आहे. आपल्यासोबत या ठिकाणी या भागातले आर-एफ-ओ आहे संतोष तिफे सर. कशा प्रकारे आपण दक्षता घेत आहे, कारण की वाघाने किल केली आहे आणि मोठ्या प्रमाणात गाड्या या भागात येत आहे. सदरच्या परिसरामध्ये गेल्या 1 वर्षापासून या वाघिणीचे अस्तित्व आहे. त्यामुळे स्थानिक जे रिसॉर्ट धारक आहेत, ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे जे पर्यटक आहेत, ते पर्यटन क्षेत्राच्या व्यतिरिक्तचा हा परिसर असल्यामुळे त्या परिसरामध्ये त्यांना फिरण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. त्यामुळे संबंधित जे रिसॉर्ट धारक आहेत, त्यांना अशा सूचना देण्यात येत आहेत, की अशा प्रकारची कार्यवाही कुठल्याही रिसॉर्ट धारकाकडून करू नये आणि बाहेरून जे काही पर्यटक सदर परिसरामध्ये येत आहेत, सदरचा हा काही पर्यटनाचं क्षेत्र नाही. त्यामुळे सदर परिसरात जो कोणी फोटो काढताना किंवा कुठल्याही प्रकारचा वन्यजीवांना त्रास करताना आढळून आला, तर संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल. सर, अशा प्रकारे बाहेरी क्षेत्रामध्ये वाघ जेव्हा फिरत असतो तर किती दक्षता आपण घेतात? कारण की अशा प्रकारे जे वाघ आहे ते नेहमी फिरत असतात आणि अशा प्रकारे मग तुम्ही निर्बंध कशा प्रकारे घालतात यामध्ये? सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये एक जागृती हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. महत्त्वाची गोष्ट मध्ये मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यामध्ये स्थानिक गावकऱ्याकडून कुठल्याही प्रकारची वन्यजीवांना त्रास होत नाही आहे. जो काही त्रास होतो आहे सध्या, तो हौशी फोटोग्राफर यांच्या माध्यमातून होत आहेत. त्यावर वन विभाग मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रण ठेवत आहेत आणि भविष्यामध्ये वन्यजीवाला कुठल्याही प्रकारचं डिस्टर्बन्स होऊ नये याकरिता वन विभागाने सदरच्या परिसरामध्ये गस्त वाढवली आहे. तर हे होते या भागातले आर-एफ-ओ संतोष तिफे यांनी सांगितलं की या भागामध्ये जे वन्य प्राण्याला त्रास होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे आणि मोठी दक्षता देखील या ठिकाणी घेतली जात आहे. निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.